सच्चरित अध्याय 6 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. असो परमार्थो वा संसारू जो सद्गुरु कर्णधारू तोची तारू पैल पारू नेऊ नेऊ तारू लाविल सद्गुरु शब्दे वृत्ती उठता साईच प्रथम ठेवती चित्ता उभेच ठाकती सन्मुखता ठेविती माथा निज हस्त धुनी माजील उदी समन्वित पडे जाऊ मस्तकीवर धस्त हृदय स्वानंदे उलून येत प्रेम संडत नेत्रातुनी नवल गुरु हस्ता स्पर्श विंदान प्रलयाग्नितहीन जो होई दहन त्या सूक्ष्म देहाचे करी ज्वलन भस्मी भवन कर स्पर्शे चुकुनी देवाची कथा वार्ता निघाल्या उठे तिडी माथा वाचा प्रवाहे वाष्कळता तया ही स्थिरता लादावी शिरी ठेविता कर कमल अनेका जन्मीचे परिपक्व मल जाती धुवून होती निर्मल भक्त प्रेमळ साईंचे रूप पाहता ते गोमटे परमानंद कंठ दाटे नयनी आनंदा पाझर फुटे हृदय प्रकटे अष्टभाव सहम भावास जागवित निजानंदास प्रकटवित ठाईच मी तूपनात विरवित सामरस्य अद्वैत मिरवी वाचू जाता पोथी पुराण पावलो पावली सद्गुरु स्मरण साईच नटे रामकृष्ण करवी श्रवण निज चरित्र परिसु पैसता भागवत कृष्णाची साई नख शिकात वाटे गायित उद्धव गीत भक्त निजहित साधाया सहज बसावे करू वार्ता तेथेची साईनाथांची कथा अकल्पितच आठवे चित्ता योग दृष्टांता द्यावया कागद घेऊन लिहू म्हणता अक्षरी अक्षर येईन जुळविता परितोचे जेव्हा लिहवी स्वसत्ता लिहिता लिहिता लिहिवेना जवळ अहंभाव डोकावत निज करे तया तळी दडपित वरी करोनी निज शक्तिपात शिष्या सकृतार्थ करीत ते काया वाचा मने येता लोटांगणी साई समर्थ धर्मार्थ काममोक्ष हाता चढती न मागता अपैसे कर्म ज्ञान योग भक्ती या चौमार्गी ईश्वर प्राप्ती जरी चार चौबाजू निघती तरी पोंचविती निज ठाया भक्ती ही बाभुळवणीची वाट खाचा खळगे अति बिकट एक पावली परी ती नीट हरी निकट नेई की काटा टाळोनी कटाका पाय हाची एक सुलभ उपाय तरीच निजधाम पावल निर्भय निक्षुनी गुरु मायवदे हे मनाचे मळे जे भक्ती शिंपिले वैराग्य खुले ज्ञान फुले कैवल्य फळे अचित सुख फळे अचुक चुकले जन्म मरण मूळ परमात्माचा स्वयंसिद्ध तोची सचिदानंद त्रिविध उपाधी योग झाला प्रबुद्ध प्रकट बोध भक्तार्थ जैसा तो यात्रे गुणे व्यक्त मायई होऊनी क्रिया प्रयुक्त सत्व रजतमा चाळवित तरी सुव्यक्त निज गुण मृत्तिकेचा विशिष्ट आकार तया नाम घट साचार घट फुटता नाम रूप विकार निघून पार जातात हे अखिल जग माये पासाव परस्परा कार्य कारण भाव मायेची प्रत्यक्ष सावय होऊन उद्भवली जगरूपे जगा आधी मायेची स्थिती पाहू जाता नाही व्यक्ती परमात्म रूप लीन होती परम अव्यक्ती संचली व्यक्ती होता ही परमात्म रूप अव्यक्त तरीही परमात्म रूप एवंची ही माया परमात्म रूप अभेद रूप परमात्मी मायेने तम गुणापासून केले जड पदार्थ निर्माण निर्जीव चलन वलन शून्य क्रिया पूर्ण ही प्रथम मग मायेच्या रजोगुणी परमात्मचित गुणाची मिळणी होता उघडली चैतन्य खानी स्वभाव गुणी उभयांची पुढे या मायेचा सत्वगुण करी बुद्धी तत्व निर्माण तेथे परमात्माचा आनंद गुण मिसळता खेळ संपूर्णता यो माया महाविकारी क्रियोपधी जौन स्वीकारी पूर्वोक्त पदार्थाते करी त्रिगुणातोरी अव्यक्त गुणानुरूप क्रिया काही न करिता माया व्यक्त नाही राहू शके अव्यक्त पाही स्वयं जे सेवी अक्रियत्व माया कार्य परमात्म्याचे जग हे कार्य त्या मायेचे सर्व खलविंद ब्रह्मत्वाचे ऐक्य तिहीचे ते हेची ऐसे हे अभेद प्रतीती कैसे प्राप्त होय निश्चिती ऐसे उत्कटेच्छा जया चित्ती वेदश्रुती पहावी सारासार विचार शक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती गुरु वेदांत वाक्य प्रतीती परमानंद प्राप्ती दे माझी या भक्तांचे धार्मी अन्न वस्त्रास नाही कमी ए अर्थी श्री साई देहमी भक्ताशी नेहमी अवगत मज भजतीचे अनन्यपण सेविती नित्यभियुक्त मने तयांचा योगक्षम चालविणे हे ब्रीद जाणे माझे हेची भगवद्गीता वाचन साई म्हणती माना निर्माण नाही अन्न वस्त्राची वान तदर्थ प्राण वेचू नका देवद्वारी मान व्हावा देवा पुढेचे पदर पसरावा तयासीच प्रसाद जोडावा मान सोडा लौकिकी काय लोकी मान डोलविली तितक्याने का भरसी भुली आराध्य मूर्ती विचरी चित्ती द्रवली घरमे डबडबली पाहिजे हेची ध्येय लागो गोड सर्वेंद्रिय भक्तीचे वेड इंद्रिय विकारी भक्तीचे मोड फुटवतो कोड मग काय
सदैव ऐसे भजन घडो इतर काहीही ना आवडो मन मन्ना मस्मरणी जडो विसर पडो अवघ्यांचा नाही मग देह गेह वित्त परमानंदी जडेल चित्त मन समदर्शी आणि प्रशांत परिपूर्ण निश्चित होईल सत्संग केली याची खुन वृत्तीसी पाहिजे समाधान नाना ठाई वसे जे मन ते कार्य सल्लीन म्हणावे तरी होऊन दत्त अवधान श्रोता भावार्थ परिशिजे निरूपण करीत आहे साई चरित्र श्रवण भक्ती प्रवण मन हो कथा सांगती होईल तृप्ती लाधेल चंचल मना विश्रांती होईल तळमळीची निवृत्ती सुख संविती पावाल आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धारण रामजन्माचे कथा कीर्तन चालवू निरूपण पुढारा एक भक्त गोपाळ गुंड जयासी बाबांची भक्ती उदंड मुखी बाबांचे नाव अखंड काळखंड रीती तयासी नव्हे संतान पुढे साई प्रसादे करून पावता झाला पुत्र रत्न चित्त प्रसन्न झाले घाले गोपाळ गुंडाचे मानस यात्रा एक अथवा उरुस भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास होईल उल्हास सर्वत्र तात्या कोते दादा कोते माधव रावादी प्रमुख जनाते रुचला विचार हास कळते तयारी ते लागले परी या वार्षिक उत्सवा लागी आधी एक नियम निर्बंधन जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करोने संपादन आवश्यक तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुलकर्णी होता कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात कुलकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला यात्रा भरू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचे हेच मनोगत आज्ञापूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली ग्रामस्थांनी पिच्छा पुरविली जीवापाड यत्न केला अधिकाऱ्यांनी हुकूम फिरविला मान राखीला सकळांचा तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरली रामनवमी ते व्यवस्था पाहती तात्या कोते यात्रा ते अपरंपार त्याच रामनवमीच्या दिवशी भजन पूजन समारंभेसी तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपाशी गडगंज वर्षासी दोन नवी निशाणे समारंभे होई मिरवणे मशिदीचे कळसास बांधणे तेथे चिरवणे खेर त्यातील एक निमुणकरांचे दुजे निशाण दामवन्नाचे मिरवणे होते थाटामाटाचे फडकते कळसाचे अभ्रभागी पुढे रामनवमीचा उत्सव उसापोटी कैसा समुद्भव परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे शके 1833 साली रामनवमी प्रथम आली उसापोटी जन्मास आली तेथून आली अव्याहत प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म तेथून या कल्पनेचा उगम करावा रामजन्मोपक्रम लाधेल परम कल्याण तेथपर्यंत केवळ उरुस यात्रा भरत असे बहुवस त्यातून हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते साली एकदा भीष्म अस्वस्थ चित्त वाडिया माझी असता स्थित काका पूजा समारंभा समवेत जावया मशिदीत उद्युक्त अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची मोज काका आताच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ पाहून या समय उचित भीष्म तेव्हा काका पुसत सदवृत्ती एक मनीस्फुरत द्याल का मदत मज लागी येथे वर्षास भरतो उरुस रामजन्माचा हा दिवस तरी जन्मोत्सव संप्रदायास ना आहे आनयास ही संधी काका सावडला तो विचार घ्या म्हणाले बाबांचा होकार आहे त्यांच्या हातेवर कार्याशी उशीर नाही मग परी उत्साहा लागे कीर्तन उभा राहिला तोही प्रश्न खेडेगाव हरिदास कोठून ही एक अडचण राहिली भीष्म पाहती कीर्तनकार तुम्ही धरा पेटीचा स्वर राधाकृष्णबाई तयार सुंठवाळा वेळेवर करीतील चला की मग बाबा कडे विलंब हे शुभ कार्यासाकडे शुभाशी जे शीघ्रत्व गुजोडे साधे रोकडे ते कार्य चला आपण पुसतासे आज्ञा कीर्तन करावयाचे असे म्हणताच मशिदीसे दोघे ते समयास पातले काका आरंभ करीत पूजेत बाबांचे झाले प्रश्न पुसते काय वाड्यात चाललेले होते सुचेना ते काकांना तात्काळ बाबा भीष्माप्रती तोची प्रश्न अनन्य रीती काबुवा काय म्हणती म्हणून पुसती तया ते तेव्हा काका साठव झाला उदिष्ठार्थ निवेदियेला विचार बाबांचे मनास रुचला निश्चित केला उत्सव दुसरे दिवशी प्राप्त समयाला पाहुणी बाबा गेले लेंडीला सभा मंडपी पालना धरीला थाट केला कीर्तनाचा पुढे वेळेवरी श्रोते जमले बाबा परतले भीष्म उठले काका पेटीवर येऊन बसले बोलावू पाठविले त्यांना बाबा बोलविती तुम्हास ऐकता काकांच्या पोटी धस काय झाले न कळे मनास कथेचा विसरणा हो ऐकून बाबांचे निमंत्रण काकाची तेथेच झाली गाळण बाबा का बरे एक शुभ मन निर्विघ्न कीर्तन होईल पुढे चालती मग मागे पाहती भीत पायऱ्या चढती मंदे पाहुले पडती चिंतावती बहु काका बाबा तयास करीती विचारणा कशास येथे बांधीला पाळणा कशा तात्पर्य आणि
योजना ऐकून मन आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून हेऊन हा एक हार घातला काकांच्या कंठी सुंदर. भीष्माकरिता दिला दुजा, पाळण्याचा प्रश्न परिसता उपजली होती मोठे चिंता. परिगाळा तो हार पडता सर्वांस निश्चिंतता झाली. आधीच भीष्म हो श्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रसभरित, आनंद अपरिमित श्रोतिया. बाबाई ते प्रसन्न वदन, जैसे दिले अनुमोदन. तैसेची उत्सव घेतला करवून, कीर्तन वजन समवेत. राम जन्माची अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्राभितरी. जाऊन या प्रकटले बाबा नरहरी, कौशल मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मिश, राम जन्माचा तो आवेश. होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षा अमुप झाला. पाळण्याचे होतील तुकडे, राधाकृष्ण म्हणी गडबडे. राहील कैसा दडे साकडे, येऊनी पडे तिज लागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीशी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा पाळणा सोडावया ते तो बाबा वदती. अति कावले, काकांची अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिली, वृत्तीवरी आले बाबाई. पुढे दुपारी अज्ञापस्ता, बाबा काय वदले आश्चर्यता. एव्हाच कैचा पाळणा सोडिता आहे आवश्यकता. अजूनही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नव्हे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. एथवरी उत्सव झाला दुसरा दिन, जो नाही उगवला नाही झाला जो गोपाळकाला. उत्सव सरला न म्हणावे येणेप्रमाणे, दुसरे दिनी गोपाळकाला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडावया लागून, आज्ञा बाबांनी दिली. पुढील वर्षी भीष्म नव्हते, बाळाबुवा सातारकर राहते. कीर्तनार्थ्या नविले होते, जाणे कोठ्याते त्यांना. म्हणून बाळाबुवा भजनी प्रसिद्ध अवार्चिन तुका म्हणून. घेऊन आले काका महाजनी, उत्सव तयातून करविला. हे जरी मिळाले नसते, काकाची कीर्तनार्थ उभे राहते. दास अनुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्ष सातारकर, बाळाबुवांचेच शिर्डीकर. आगमन झाले वेळेवर, कैसे सादर परिसाते. ऐकून साईबाबांची कीर्ती, दर्शन काम उद्भवली चित्ती. परिमार्गात पाहिजे संगती, लाभेल केवती ही इच्छा. बाळाबुवा स्वयं हरिदास, साताराकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास होता निवासे समयी. बिराड सिद्ध कवठे म्हणून सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन, वर्षासन बुवास. आषाढी एकादशी, रामनवमी चैत्रमासी, या 2 वार्षिक उत्सवासी बाळाबुवासी संबंध. बादशाही सनद पाहता, बडे बाबांचे खर्चा करिता. रुपये 24 मूळ व्यवस्था संस्थानी. असो या 2 उत्सवा लागी, रामनवमी राहिली. बुवासी तेथुनी पत्रे आली, यावे आता पुढील साली. ग्रामाची खाली झालासे सारांश, रामाचे सेवा चुकली. विदागी जागी राहिली, शिर्डी जावया सिद्धी फावली. भेटी घेतली दीक्षितांची. दीक्षित बाबांचे परमभक्त, शिर्डी गमनाचा मनोगत पुरेल आणि मनात स्वार्थ परमार्थ साधेल. वदती ते दीक्षिता लागुनी. यंदा राहिले वर्षासन घ्यावे वाटे बाबांचे दर्शन. तेथेची कीर्तन करावे. भाऊसाहेब तेव्हा वदती. बिदागीची नाही निश्चिती, देणे न देणे बाबांच्या हाती. लागेल संमिती कीर्तनासी. इतके संभाषण चालले असता काका महाजनी येऊनी औचिता. शिर्डी प्रसादा उदी वाटिता. शुभ शकून आता गमली. तेची वेळी महाजनी आले होते शिर्डीहुनी. क्षमकुशल व्रत कळवूनी, मग निज सदनी परतले. असो पुढे बाबा प्रति दीक्षित तेव्हा परमप्रीती. म्हणती विचारीन बाबांची संमती. दिधल्या निश्चिती कळविन. पत्र येता शिर्डस, यावे वाट खर्ची लागीन. घ्यावे तदर्थ न लगे, आपण जिजावे निशंक असावे मनात. असो पुढे दीक्षित केले. बाबांनी अनुमोदनही दिदले. बाळाबुवा शिर्डीस आले. दर्शन घडले यथेष्ट. बाबाही सन्मुख सगळा. रामनवमीचा उत्सव सोहळा बाळाबुवांच्या हस्ते केला. करवणी नवलाव प्रेमाने. बाळाबुवाही मनी तुष्टले. चिंतले कार्य पार पडले. साईही प्रसन्न चित्त झाले. मनोरथ पुरले सर्वांचे. संभावना यथास्थित. शतोपरी 500 रुपये घ्यावया आज्ञा होत. आनंद अपरिमित बुवास. पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती. एकची उत्सव बाबा देती. बाळाबुवा कान आनंदती. आभारी होती बाबांचे. असो पुढे एके दिवशी दास गणू येता शिर्डीसी. देवा लंदलिया प्रार्थुनिया बाबासी. उत्सव प्रतिवर्षी तयास. पुढे तेथुनी पुढे हा कालवर होताही जन्मोत्सव. गडगजरी अन्न संतर्पण. अकंठवर
रापोरी अनंत समाधीच्या महाद्वारी मंगलवाद्यांची अगजिरी साई नामघोषांबरी आनंद निर्भारी कोंदाटे जैसी यात्रा बाहुरुस तैसेची स्फुरले गोपाळास हुंडासकी त्या जीर्णवशी दिस रूपकुंड सानावे मशिदीची ही दीचा जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार पाषाण तयार करविले परी हा जीर्णोद्धार योग नव्हता वाटे गुंडाचा भाग या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मना जोग पुढारा वाटे बाबांच्या होते मनी करावे हे नानांनी फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी तदनंतर तैसेची पुढे घडून आले आधी आज्ञा मागता थकले महासापतीस मध्यस्थी घातले अनुमोदन दिले बाबाही असो जेव्हा मशिदीस निश्चिती एक झाली फरशी तेथुनी पुळग पुढे दुसरे दिवशी बाबा गादी सवयसले 11 साली सभा मंडप तोही प्रचंड खटाटोप केवढा तरी महाव्याप झाला तर का पसे कळिका तेही कार्याची रीती ऐशीच सकल परिस्थिती आता संपूर्ण केले भक्ती एके रात्री सायासे रात्री प्रयासे खांब दाटावे सकाळी बाबांनी उपटून लागावे अवसर साधुनी पुन्हा चिनावे ऐसे सिनावे सकाळी कास सर्वांनी घालावी कास करावा रात्रीचा दिवस पूर्वावनाचा हव्यास ती सायास सोसुनी आधीच येथे उघडे अंगण होते उलेसे पटांगण सभा मंडप योग्य स्थान झाले स्फुरण दीक्षिता लागले तितक्या पैका लावून लोहाचे खांब कैचा आणून माधवराय हाती लागले तेही विटांचा प्रसाद पावले जे जे मध्यस्थी करावया गेले वेळीच अनुग्रहले बाबा पुढे जाईल कोण ते तात्यांचे करावी सोडवण म्हणता क्रोधैक्षीण झाला शवन बाबांचा तात्काळ दुकानदार बोलविला जरी काठी फेटा आणविला स्वयं तात्याचे डोक्या बांधविला शिरपाव दिदला जणू त्यास आश्चर्यचकित लोक झाला काय कारण या रागाला की मर्त तात्यावरी हा हल्ला केला गेला बाबांनी कोपात सडले की निमित्त क्षणात पाहता प्रसन्नचित्त यातील कारण या किंचित कोणासही विदित होईना कधी असत शांतचित्त प्रेमे गोष्टी वार्ता उदत कधी न लागता निमिष वा निमित्त क्षुब्ध चित्तावचित्त असो ऐशा या बाबांच्या गोष्टी एक सांगता एक आठवती सांगू कोणती ठेव कोणती प्रपंचवृत्ती बरविना करावे न मजही आवड निवड जैसा जिला मिळेल सवड तैशी ती श्रोत्यांचे होड श्रवण कोड पुरविलं पुढील अध्यायी करावे श्रवण वृद्ध मुखश्रुत पूर्वकथन साईबाबा हिंदू की यवन करू निरूपण यथामती दक्षिणाभिषेक घेऊन पैसा जीर्णोद्धार लाविल कैसा दोती पोती खंड दुखंडसा देह कैसा दंडित कैसे परार्थ वेठित कष्ट निवारित भक्त संकट पुढील अध्यायी होईल स्पष्ट श्रोते संतुष्ट होतील स्वस्थ श्री संत सज्जन प्रेरित भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ चरिते राम जन्मोत्सवादी कथनम नाम षष्ठोध्याय संपूर्णम श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।